गुड मॉर्निंग गाईज. तर आज आपण जाणार आहोत पालीला, हिडन हिल रिसॉर्टला. आज आपली मान्सून ट्रिप आहे आणि ही आपण प्रत्येक वर्षी करतो. तर ऑलमोस्ट सगळे आज रेडी झालेले आहेत आणि गाडी आलेली आहे. बघा सकाळ झालेली आहे, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. दूधवाला पण आत्ताच निघून गेला आहे बाजूने आणि हे सर्वजण येत आहेत आणि आपल्याबरोबर आहे लयासुद्धा. हाय, आज आपण जातोय मॉन्सून ट्रिप पाली हिडन हिल रिसॉर्ट. आपण तिकडे खूप मजा करू. लेट्स सी. आणि आता आपली ऑलमोस्ट गाडी पॅक झालेली आहे. हा विशाल आहे आणि हे आपली चिल्लर पार्टी सगळे आपापली सीट पकडून बसलेले आहेत. सुंदर असा मौसम झालेला आहे, खूप पाऊस पडतो आहे. आणि हे आपले कॅशियर होल अँड सोल आपल्या ग्रुपचे करता धरता अनिल खरवले यांचंसुद्धा आगमन झालेलं आहे. ते आपले बॅग पॅक करत आहेत. आणि इथे वैभव दादा, हा सतीश दादा आणि हेमंतदा सगळेजण येऊन उभे राहिलेले आहेत, वाट बघतात गाडी कधी निघेल याची. आणि आपण थोड्याच वेळात आपण नारळसुद्धा फोडू आणि आपण प्रस्थान करू पालीसाठी. आता बघूया काय होतं ते. आता आपली गाडीची पूजी होणार आहे. आणि ही चिल्लर पार्टी हाय 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 सगळ्यांना खूप जास्तच एक्सायटेड आहे पाली यासाठी. आणि बघूया कोण कोण कुठे कुठे बसलं आहे. इथे बसलं आहे आपला रबाडा, विघ्नार्थाचा स्पेशल बॉलर, त्याच्यानंतर DJ आणि ही माझी बायको मागे दिसते ती. आणि याचबरोबर इकडे विद्या आणि किरण पाले आणि आता फक्त मागे राहिलेले आहेत त्या लोकांची वाट बघतोय आपण. गिरीश, विशाल सगळेजण रेडी झालेले आहेत निघायसाठी. आता नारळ रेडी आहे आपल्या हातात. आता थोड्याच मिनिटांनी होणार आहे नारळाचं फोडणं. आणि आता आपण गाडीची पूजा करत आहोत. निघायच्या अगोदरची जी पूजा करतात की प्रवास उत्तमरित्या हो, ट्रिप एकदम चांगली जावं आणि गणपती बाप्पा मोरया बोलून आपण हे या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. सर्वजण आलेले आहेत. आता बघूया कोण बाकी असेल. मला वाटतं एखाद जण कोणतरी बाकी आहे, तर त्याच्यासाठी आपण वाट बघतोय आणि लवकरच आपण प्रस्थान करू पालीसाठी. आणि सर्वजण आलेले आहेत, गाडीमध्ये बसतात. आणि हा दिवेश आणि हेतल हे दोघंसुद्धा आपल्याबरोबरच आहेत, पण ते बाईक राईड करून येणार आहेत पालीपर्यंत. आणि आता फायनली सर्वजण चालले आहेत गाडीकडे आणि सर्वजण आलेले आहेत. आणि कियांशसुद्धा आलेला आहे, आपला छोटा ट्रॅव्हल पार्टनर, सर्वात लहान असलेला या ग्रुपमध्ये जो आपल्याबरोबर चालला आहे पालीवर. आणि आता ही बस फुल पॅक होती. कियांश आणि अनिल आतमध्ये, विशाल, वैभव दादा सर्वजण आपापल्या सीट पकडत आहेत. आता बघूया आतमध्ये कोण कोण कुठे कुठे बसले. आणि हा विशाल आपला फ्रंट सीटवरती बसणार आहे. तो आपला GPS मॅप घेऊन बसलेला आहे, त्यामुळे त्याला ड्रायव्हरबरोबर कोऑर्डिनेट करावं लागणार आहे. तर आपण बघूया कोण कोण कुठे कुठे बसले. आणि या पहिल्या सीटवर बसले आहे किरण पाले, जीवी, आराध्या, नंतर आहे ही विद्या, नंतर गिरीश, स्मिता, मोस्ट लवेबल कपल, त्यानंतर अनिल, हा JD आणि ही शिरीषा. तिच्या बाजूची सीट माझ्यासाठी खाली आहे. आणि मागे वैभवदादा, सतीश आणि अंजली. तर आता आपली गाडी सुरू झालेली आहे आणि आता वाटेमध्ये आपल्याला भूक लागलेली आहे. सर्वजण आपापल्या पेट पूजा करताना. आता पेटपूजामध्ये आहे कॉर्न सँडविच आणि बॅम्बिनो उपमा, चॉकलेट सँडविच अँड नॉन. आणि गिरीशला जागा जरा ॲडजस्ट करून बसावं लागलं आहे. सगळ्या मुलांमध्ये तो बसले, मागच्या सीटवरती सगळे चिल्लर पार्टी बसलेत आणि त्यामध्ये हा आपला गिरीश आनंद घेताना. आणि उत्कृष्ट असा ब्रेकफास्ट सगळ्यांनी आपापल्या करून बनवून घेऊन आला होतात. काही जण खाते आहेत, काही जणांनी आस्वाद घेतलेला आहे ब्रेकफास्टचा. आणि अनिल आणि JDमध्ये खूप महत्त्वाचं डिस्कशन चालू आहे. त्या लोकांचा मॅपवरनं कुठल्या रस्त्यांनी कसं जायचं आहे ह्याचं डिस्कशन चालू आहे. आता आपण बघूया पुढे काय होते. आणि हा डान्सची मूव, सुंदर असे डान्सची मूव करतायत. आणि बघा लहान मुलं कसे डान्स करतात अंगा. आणि ही त्याच्यानंतरची मूव तर खूप स्पेशल मूव आहे, तुम्ही सर्वांनी बघावी अशी मूव आहे. 1, 2, 3 स्टार्ट. हा झाला एक मोठा जोक. आणि ही मूव खूप फेमस होणार आहे या व्हिडिओनंतर. तर आपली गाडी तावडे वडापाव सेंटरच्या इकडे थांबलेली आहे पालीला. आणि उत्कृष्ट असे वडापाव यांच्याकडे आहेत, म्हणजे त्यांची टेस्ट खूपच छान आहे आणि आम्ही ती टेस्ट केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला सांगू शकतो की खरंच उत्कृष्ट आहे. सर्वजण मस्तपैकी वडापाव आणि एक गरमागरम कटिंग चायचा आस्वाद घेत आहेत. चिल्लर पार्टी गाडीमध्येच बसते, कारण का खूप पाऊस होता त्यामुळे त्यांना गाडीतून उतरवलं नाही आहे. तर त्यांच्यासाठी पार्सल घेऊन जाणार आहोत आपण तिथे.
आणि हे सर्वजण मस्त वडापाव खोलत आहेत, खात आहेत. एकदम उत्कृष्ट असा वडापाव आहे. चला जाणूया काय बोलतात आपली चिल्लर पार्टी. सगळ्यांचा नाश्ता पाणी झालेला आहे आणि आपली छोटी चिंटू पिंटू लोक एक्सायटेड ट्रिपसाठी. यांना विचारूया त्यांना काय वाटते ट्रिपसाठी. मला ट्रिपला जायला एवढी मजा येते कारण की तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि तुला? मला ते स्विमिंग पूलमध्ये जेम पडणार ना ते खूप मजा आहे. आणि दिशू तुला काय आवडतं? मला स्विमिंग स्विमिंग पूलमध्ये फिरायला इथे तिथे आवडतं. आणि या सगळ्यांना स्विमिंग पूलची आवड लागलेली आहे, ओढ लागलेली आणि आहे. या चिल्लर पार्टीचं मनोगत आपण जाणून घेतल्यानंतर आपण आता पुढे निघणार आहोत पालीचा गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. कारण का ते फक्त 5 ते 10 मिनटावरती आपल्या रिसॉर्टपासून आहे. तर आपण ते दर्शन घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आपल्या रिसॉर्टला जाणार. आणि सगळे पटापट चढत आहेत बसमध्ये. नाही येणार स्मिता, पॅडी व्हिडिओ काढतोय. आणि सगळे आता पटापट बसमध्ये चढत आहेत कारण की खूप जोराचा पाऊस आला आहे. आणि सर्वजण बसमध्ये चढताना आणि आता ह्याच्या मागून आपले लेट लतीफ जण आहेत ते पण येणार आहेत. तुम्ही बघू शकतात सगळेच जण गाडीमध्ये बसले तरीसुद्धा ही लोक काय करत होती काय माहिती. गिरीश, वैभव दादा आणि विशू काका आणि विशाल, ह्याचा कधी पोटच भरत नाही असं गिरीश म्हणतो. तर विशाल हातात बघितलं तुम्ही स्वतःसाठी पार्सल घेऊन आलं आहे. आणि आपण निघालो आहे पालीच्या गणपतीच्या दर्शनासाठी. आणि हा सुंदर असा हिरवा निसर्ग, अवतीभोवती मस्त पाऊस, एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे. आणि इकडे जरा गाणे पण चालत आहेत. सुंदर अशी बॅकग्राऊंड म्युझिक पण आपल्या गाडीमध्ये चालू आहेत. एकदम मस्त वातावरण झालेलं आहे, हिरवगार. तर आता आपण थोड्याच वेळात पालीच्या महागणपतीला पोचू. आणि हे सगळ्यांना दर्शन मिळालेलं आहे चांगल्यापैकी, नो गर्दी. आणि त्याच्यानंतर आपण निघालो आहे आपल्या रिसॉर्टला. आणि आपण बघू शकतो गाडीमधूनच आपला सुधागडचा व्ह्यू किती छान दिसतो आहे. खूप सुंदर असा सुधागड आहे. थोडेसे क्लाउड्स अटकलेले आहेत पावसामुळे तिकडे आणि असा मनमोहक दृश्य आपल्या गाडीमधून दिसते. आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहोत हिडन हिल रिसॉर्ट. आणि आपण पोहोचलेलो आहोत. त्याचा एंट्रन्स आहे हिडन हिल रिसॉर्टचा. आणि तुम्ही बघू शकता हिडन हिल रिसॉर्टवरती आपण पोहोचलेलो आहे. जोरात पाऊस चालू आहे. आपण विलाच्या आतमधून विलाच्या आजूबाजूच्या परिसराचा आढावा घेतलेला आहे, एक व्हिडिओ काढलेला आहे. हा समोर स्विमिंग पूल आहे. इकडे जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑलरेडी तिकडे काही गेस्ट आहेत, तिकडे टर्फ आहे. आणि हा विशाल मध्येच येतो, अरे साईडला हट रे. आणि तुम्ही बघू शकता तिकडे 2 रूम आहेत आपल्या रिसॉर्टमध्ये, आपल्याला या विलामध्ये आपल्याला भेटलेले. एक बॉईज आणि एक गर्ल्स असे आपण दोन्ही शेअर केलेले आहे. हा आपले टेम्पो ट्रॅव्हलर. आणि इकडे छोटे छोटे टेंट्स पण आहेत कोणाला हवे असतील तर ऑन रेंट. आणि आता आपण बघू शकतो की इथूनही आपल्याला सुधागड दिसतोय स्पष्टपणे. काय मनमोहक दृश्य आहे सुधागडचं. थोड्याच वेळात आपण आता त्या जो पूल दिसतोय या पूलमध्ये आपण जाणार आहोत. आणि ही बॅक साईड आहे विलाची, जिथून आपल्याला विलाच्या बॅक साईड दृश्य दिसत आहे. आणि हा एक छोटासा रिव्हर आहे जो की आपल्या समोरून जातोय वाहून. आणि या रिव्हरच्याच बाजूने असा मस्तपैकी रिव्हर चाललं आहे. आणि रिव्हरच्या बॅक साईडला स्टार्टिंगलाच इकडे आपण बघू शकतो, इकडे दिसत नाही आपण नंतर दाखवतो तुम्हाला, पण इकडे एक डॅम आहे छोटासा, त्याच्यावरती सगळे क्लाउड्स आलेले आहेत. ते पावसामुळे अटकलेले आहेत. आणि छोटीशी व्हिडिओग्राफी करायचा प्रयत्न केलेला आहे या पाली हिल रिसॉर्टमध्ये. हे बघा हा आपला विला आहे. आणि हा सुंदर असा दिसणारा, मनमोहक असा दिसणारा विला आहे, जिकडे 4 रूम आहेत. आणि इकडे आम्ही मुलांनी पहिली डुबकी मारून बाकी सगळ्यांनी डुबकी मारली आहे. आता आपण करणार आहोत स्विमिंग. आणि सर्वच जण ऑलमोस्ट स्विमिंग पूलसाठी उतरणार आहेत. सगळे एकदम आतुर झालेले आहेत स्विमिंगसाठी. मुंबईपासून पालीपर्यंत फक्त ते स्विमिंगसाठी आलेले आहेत, स्पेशली लहान मुलं. कारण की लहान मुलांना स्विमिंग पूल सोसायटीमध्ये मिळत नाही, समजलं. आणि आपण इकडे बघू शकतात खूप मस्त असे डक्स सुद्धा आहेत. इकडे 6-7 डक्स त्यांनी ठेवलेले आहेत. एक्सक्यूज मी, इट्स नॉट डक्स, इट्स गूज, वॉट एव्हर. आणि आपली लेडीज गँग स्वतःला सेल्फी घेण्यापासून कधीच रोखू शकत नाही, कारण की हे आहेत मॉडेल्स. आणि या सेल्फीच्या कार्यक्रमानंतर आपण जाणार आहोत लंच करायला. आणि लंच करायला जाणार आहोत. आणि लहान मुलांना खूप भूक लागली होती, तर त्यांना अगोदरच आम्ही मॅगी घेऊन आलो होतो. ते तिकडे त्यांना बनवून दिलेलं आहे. मॅगी खात आहेत उत्कृष्टरित्या. आणि हा आपला छोटासा ट्रॅव्हल पार्टनर, सर्वात पहिली ट्रिप असेल त्याची. आणि आता चालू झाला आहे स्विमिंग पूलचा थरार. सगळे लहान मुलं चिंटू पिंटू सगळे
स्विमिंग पूलमध्ये गेलेले आहेत. स्विमिंग पूलमध्ये 2 पार्ट आम्ही केले होते, एक मोठा पार्ट आणि एक लहान पार्ट. लहान पार्टमध्ये लहान मुलांना ठेवलं होतं आणि मोठ्या पार्टमध्ये ऑलमोस्ट 4.5 फूटपर्यंत पाणी होतं, त्यामुळे छोट्या मुलांना अलाउड नव्हतं केलं, पण छोटी मुलं कुठे ऐकतायत. ते लोक ट्यूब घेऊन गेले पाण्यात. आणि इकडे मस्तपैकी पाण्यामध्ये सगळेजण खेळताना दिसतात तुम्हाला. जीवीचा डक होता की काय होतं जीवीचा, ते हे होतं, काय बोलतात त्याला. आणि स्मिता ही पालीमध्ये बालीचा अनुभव घेताना तुम्ही पाहू शकतात. आणि मस्तपैकी इकडे पाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर आपण सर्व जाणार आहोत नाश्ता करायला. आणि हा संध्याकाळचा नाश्ता होता मूग भजी, एक मस्त गरम गरम कटिंग चहा आणि टोमॅटो सॉस. आता हे सर्व झालं संध्याकाळपर्यंत आणि रात्रीची तयारी झालेली आहे. सर्वजण मस्त नटून थटून रेडी आहे. तुम्ही बघू शकता आपली गर्ल्स गँग. आता हे आहे खूप रोमॅन्टिक फोटो, हे कपल फोटो होणार आहे आता. आणि तुम्ही हे पाहू शकतात. फोटोशूट चालू आहे. कपल फोटोशूट झालं होतं आपलं. सर्व कपल्स इकडे आपापले फोटोशूट करत आहेत. तुम्ही बघू शकता किती रोमॅन्टिक फोटो काढलेले आहेत सर्वांनी. गिरीश, स्मिता, वैभवदादा, किरण फाले, त्याच्यानंतर पुढे येतील आपले अनिल आणि चारू. सर्वांनी मस्त असं फोटोशूट एन्जॉय केलेलं आहे तिथे. तुम्ही बघू शकता. हे फोटोशूट बघता बघता असं मागून बॅकग्राऊंड म्युझिक असं चालू, असं वाटतं की पहला नशा पहला खुमा, नया प्यार है नया इंतज़ार, कर लूँ मैं क्या अपना हाल, ऐ दिले बेकरार, ऐ दिले बेकरार. आणि हे सर्वात यंग कपल आहे आपल्या ग्रुपमधलं. मिस्टर अँड मिसेस विरुलकर. एज इज जस्ट नंबर्स, हे आपल्याला ह्यांच्याकडे बघितल्यावरती समजेल नक्कीच. आणि हे आपलं दुसरं यंग कपल सतीशदा आणि अंजली वहिनी. तुम्ही बघू शकता काय केमिस्ट्री यांची या फोटोमध्येच तुम्हाला जाणवेल. खूप असे सुंदर असे फोटोज त्यांनी काढलेले आहेत. आणि लास्ट बट नॉट लिस्ट हे मी आणि माझी बायको सगळ्यांचे फोटो काढून झाल्यानंतर शेवटी आम्ही आमचा फोटो पण काढलेला आहे. ते पण आणि खूप रात्री. त्याच्यानंतर आपला जेवणाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. सर्वजण मस्तपैकी टेबलवरती जेवण घेऊन जेवत आहेत. आणि त्याचबरोबर मागे आपला DJ पण चालू आहे. तर आता थोड्या वेळात आपण बघू शकतो की आपण सर्वजण DJचाही मस्ती मजा करताना दिसणार आहेत. सगळ्यांचे मूव्ज आपल्याला दिसणार आहेत. तर हा आहे आपला DJ JD. आणि ही DJ JDची गाण्याचे लिस्ट चालू झालेले आहेत. सगळे त्याच्या गाण्यावरती थिरकत आहेत. आणि हे डान्स असं आहे. आणि इकडे दिवेश काका आपला बेस्ट परफॉर्मन्स दाखवत आहेत. आणि सर्वजण मंत्रमुग्ध झालेले आहेत डान्स करण्यामध्ये. तुम्ही एकेकाचे स्टेप्स बघा. विशालला स्पेशली विशालकडे सगळ्यांनी लक्ष द्या. काय नवीन नवीन स्टेप्स त्याने शिकून आलेला होता आणि तो इकडे नवीन नवीन स्टेप्स करतो आहे. आणि सतीश दादा तर काय बाबा सगळ्यांना शिकवतो नवीन स्टेप. कुठून त्यांनी नवीन स्टेप. हे बघा काय स्टेप आहे, बाप रे, एकदम फर्स्ट क्लास. अशा स्टेप आपल्याला कुठे दिसणार नाही आहेत. एक्सक्लुझिव्ह तुमच्यासाठीच. बघा विशालकडे बघा. एक नंबर. ह्या स्टेप्स आपल्याला कुठेच दिसणार नाही आहेत. ह्या स्टेप्स तुम्हाला फक्त आणि फक्त विघ्नार्थामध्येच दिसणार आहेत. आणि त्यानंतर या लोकांची गाडी निघालेली आहे. आणि हे गाडी झाली आहे डिसबॅलन्स. एक डब्बा गेला दुसरी साईडला आणि गाडी ट्रॅकच्या खालती उतरली गेली. आणि सगळे डबे हळूहळू उतरले आहेत आणि मागू पुढे झालेले आहेत. सगळे डबे आपापल्या जागेवरनं पळून परत आपापल्या जागेवरती आलेले आहेत. तुम्ही गमतीदार बघू शकता. त्या मैनिकला गड्डी लेकर पण गड्डीच कुठे गायब झालेली आहे लोकांची. आणि मस्तपैकी इकडे डान्स परफॉर्मन्स आणि बरोबर डिनर चालू आहे. सगळेजण एन्जॉय करत आहेत. परत हा दिवस ही रात्र यांच्या लाईफमध्ये येणार नाही आहे म्हणून सगळं मंत्रमुग्ध होऊन सगळेजण एन्जॉय करत आहेत. आणि आपल्या DJ JD खूप चांगल्या प्रकारचा म्युझिक लावत आहे. त्यामुळे सगळ्यांचे पाय आपोआप थिरकत आहेत त्या म्युझिकवरतीच. तुम्ही बाजूच्या ग्रुपलाही बघा. बाजूच्या ग्रुपही आपल्याच गाण्यांवरती नाचतो आहे. ह्याचा पुढचा परफॉर्मन्स बघा. काय डान्स आहे. सतीशकडे बघा. सतीश बघा फुल देवानंद मूव्स. ओ माय गॉड. ह्या मूव्स तुम्हाला दिसणारच नाहीत कुठे. आणि याच्यानंतर हे आपल्याला दिसते माझी बायको. तिचे मूव्स दिसतील तुम्हाला थोडेसे त्याच्यात. आणि याचा सुंदर असा डान्स मूव्ह आपल्याला बघायला मिळतो आहे आपल्या गर्ल्स गँग करून. आणि स्मिता आणि विद्याचं काय त्यांचं वेगळंच चालू आहे. सगळे आपापल्या मंत्रमुग्ध म्युझिकमध्ये झालेले आहेत. आपापल्या मूव्स सगळ्या बाहेर पण निघत आहेत सगळ्यांच्या
आपण ऐकलेलं की डॅडूनी बोललं आहे की विशाल काकाचा पोट कधीच भरत नाही असं गिरीश काका सांगतोय. हे खरं आहे. यू कॅन सी हिम. हां, यू कॅन सी हिम. तो डान्स पण करतोय पण इकडे येऊन खातो पण आहे. खातोय नंतर डान्स करतोय. मग त्याचं पोट कधीच भरत नाही. गिरीश बोलतो ते एकदम 100% खरं आहे. बघा सगळेजण डान्स करतायत, विशाल एकटाच बसून तिकडे खातोय. आणि हा गरबा चालू झाला आहे. स्पेशल रिक्वेस्ट दिवेश यासाठी. आणि दिवेश काकाच गायब आहे. हां, तो विचार करतोय की पुढचा कुठला गरब्याचा गाणं लावू. बघा तो आलाय DJ JD आणि बोलतो की अरे अगला गाणं कोणचा लगाएगा गरबे का, मेरे को नाचना है. आणि आता हा कपल डान्स तुम्ही बघू शकतात. एकदम भारी कपल डान्स. पण हा कपल डान्सच्या मागे पण जरा लक्ष द्या. तिकडे दुसरी ग्रुप काय करते. पीछे देखो पीछे. अंजली आपल्याच धुंदीमध्ये नाचते. आणि सतीशचे मूव्स, बापरे हे मूव्स आम्ही कधीच बघितले नव्हते इतक्या वर्षामध्ये. आम्ही पहिल्यांदा सतीशचे मूव्स बघतोय. मला वाटतं पुढच्या वर्षी पूजेला सतीश याला कोरिओग्राफर म्हणून आपण अपॉइंट करायला पाहिजे. आता बघा काय मूव्स आहेत. एखाद्या 19 वर्षाच्या मुलाला पण लाजवलं असे मूव्स सतीश देतो इकडे. आणि मागे वैभव पाले. ओ माय गॉड, डान्सर ऑफ द डिकेट्स. काय डान्स आहे. बघा काय मूव्स आहेत. हा सुंदर. अरे ऋतिकच्या नंतर तर आपला वैभव त्याचाच नंबर लागतोय. आणि हा विशालच्या आतमध्ये भूत आलेला आहे. आणि हा डान्सचा भूत आहे, बाकी कुठला नाही आहे. पण तो जाऊ देत, तो भूत कुठला पण असू देत, पण त्याला खाल्ल्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून तो आता बसला आहे आणि आता परत काहीतरी खाईल. हां थांबा जरा मी खाऊन घेते असं सांगतो पण येतो. आणि यापुढे चाललं आहे आपण. सुंदर असे डान्स स्टेप्स आपल्याला दाखवत आहेत सर्वजण. सुंदर अशी आपली पिकनिक चालू आहे. रात्रीचा सगळा एन्जॉय करतायत. पण हा हे पिकनिक नाही नॉर्मल. इट इज मॉन्सून पिकनिक. इट्स मॉन्सून पिकनिक. अशी मजा अजून कुठे भेटणं शक्यच नाही. कारण की बाहेर पाऊस सोबत आत DJ आणि खाणं पिणं. वाव दॅट्स अ ग्रेट कॉम्बिनेशन. पाऊस, DJ, आवडते गाणी आणि त्याच्यावरती ठरकणारे आपले पाय. ह्याच्यापेक्षा बेस्ट काय असू शकतं लाईफमध्ये. काही नाही. आणि आता हे कपल डान्स सुरू झालेला आहे. आता इकडे प्रत्येक कपल्स येऊन आपापला डान्स परफॉर्मन्स करतात. तर आपण जरा लक्ष देऊया. ओ माय गॉड, गिरीशचा परफॉर्मन्स बघा. काय परफॉर्म करतोय गिरीश. सुंदर. अतिशय युनिक, अतिशय वेगळा असा हा गिरीशचा डान्स. आणि वैभव त्याला तिकडून प्रोत्साहन देताना की यस. वाव, व्हॉट अ मूव. आय एम अ डिस्को डान्सर. आणि मध्येच आपले साईड ॲक्टर्स आलेले आहेत मध्ये. विशाल आणि हेमंता. सर्वजण आपापले मूव्स दाखवताना. आणि दिवेशला रिक्वेस्ट करून दिवेश येत नाही, बोलतो मी बाद में आऊंगा, मेरे मूव्स मेरे पास है. आणि आपले डान्सर ऑफ द डिकेट वैभव दादा अँड हिज वाईफ किरण काकी. आता खूप लाजत आहे डान्स करायला, पण वैभव कुठे सोडणार आहे. वैभव डान्स शिकवल्याशिवाय राहणारच नाही आहे. बघा काय मूव्स आहेत वैभव दादाच्या. सुंदर एकदम कपल डान्स जसा करतात सेम, एकदम सेम. आणि किरण लाजत आहेत पण काय करणार. वैभव ऐकतच नाही आहे. शेवटी डान्स त्याच्या रक्तात भिनलेला आहे. आणि तो दाखवल्याशिवाय राहू शकत नाही. आणि तो पण अशा टायमाला, ज्या टायमाला बाहेर पाऊस, पिकनिकची रात्र आणि सुंदर असा मोसम, महफिल रंगलेली आहे. आणि इकडे डान्स चालू आहेत. मस्त गाणं पण लावलेलं आहे, एकदम सुंदर असं गाणं लावलेलं आहे. सर्वजण एकदम एन्जॉय करतायत हा मुवमेंट. परत एखाद्या वर्षानंतर हा मुवमेंट येईल नाही येईल माहीत नाही. म्हणून हा मुवमेंट जो आहे तो त्याच क्षणाला एन्जॉय करणं खूप गरजेचं आहे. पण आम्ही मुलं त्यासाठी एन्जॉय करायच्या जागी झोपून मग आपलं मजे करत होतं. या मुलांना काय सांगायचं, सकाळपासून पाण्यामध्ये डुबून रात्री डान्स करायच्या टायमाला घरी आतमध्ये जाऊन बेडवरती झोपून गेलेत सगळे. बघा तुम्ही एकही मुलगा कोण मुलगी कोणच दिसणार नाही. लहान चिल्ड्रन पार्टी कोणच, सगळे गायब आहेत. सगळे जाऊन झोपलेले आहेत. सुमारे रात्री 12:30च्या आसपास आपल्या टाईम झालेला आहे. आणि
हा डान्स चालू आहे आणि हा आपला तिसरा कपल, अरे कपल नाही, हा तर विशाल एकटा आलेला आहे, बिचारा फसला आहे सगळ्या कपल्समध्ये आता. आणि हा हेमंत आता त्याला कुठे सोडणार आहे. बघूया विशाल आता काय डान्स करतो आणि कसे मूव्स देतोय. आणि विशालला दादा सोडणारच नाही आहे हे तर पक्क आहे. शेवटी विशाल, अरे विशालला भेटला, कोणतरी भेटलं विशालला. ओ माय गॉड, विशालचा पार्टनर काय आहे बघा. आणि आता या पार्टनर बरोबर विशाल डान्स करतोय. आणि हा हे पार्टनर पूर्ण एम्प्टी बॉटल आहे. एम्प्टी बॉटल. विशाल बघतो काय आहे की नाही बाकी. अरे नाही आहे बाबा, संपलंय संपलंय. दादा कुठे सोडतोय विशालला. हां दादा आता त्याला कंपनी देतोय आणि सुंदर असं गाणं लागलेलं आहे. वाह, दे दे प्यार दे. हो 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 हो. आणि हा गिरीश, द बेस्ट ऑफ विशाल. ते आर स्कूल पार्टनर्स अँड यंग दे आर ऑलवेज पार्टनर्स. आणि हे बघा कोणाकडून प्यार मागतायत, बाटलीकडून, ते पण संपलेल्या बाटलीकडून. दे दे प्यार दे. ओ माय गॉड, मागून मागून संपलेल्या बाटलीकडून मागतायत प्यार दे. आणि मागे खूप जोराचा पाऊस आला आहे. आता बघा पुढे कोण डान्स करतात. ह्याच्यानंतरचं कपल आहे. हो, कपल आलेलं आहे, डान्स करते आणि त्यांचा डान्स पण संपलेला आहे. हे दिवेश आणि हेतल. फास्ट फॉरवर्ड. आता ह्याच्यानंतर आलेलं आहे आपलं सर्वात यंग कपल, हेमंत दादा आणि श्यामल वहिनी. बघूया आपण यांचा डान्स. यू कॅन हिअर द व्हॉइस ऑफ रेनड्रॉप्स. बघा एखाद्या नवीन लग्न झालेल्या कपल्सला पण ही लोक लाजवतील असा परफॉर्मन्स देतात दोघं जण. आणि या विशाला जाऊन काहीतरी सांगतोय दादा. विशालला मे बी ॲडवाईस करतोयस की मी केलंय पण तू नको करूस. कारण की विशाल काका सिंगल आहे. अरे बापरे, काय चालेल, कोण कोणाच्या पाया पडते तेच समजत नाही आहे. खूप मजा करतात सर्वजण, खरंच खूप आनंदी आहेत सर्वजण, खूप उत्साहित आहेत, खूप चांगलं एन्जॉय केलेली आहे नाईट. करीब 1 वाजलं असणार आता. हां, रात्रीचा 12:30-1चा टाईम झालेला आहे. शून्य असा अंधार पडलेला आहे आणि आम्ही एकदम गावाच्या आतमध्ये असल्यामुळे आजूबाजूला काहीच नाही आहे. फक्त आमचाच आवाज चालू आहे, आमचीच मजा चालू आहे. आणि आपले DJ सर्वांना नाचवत आहेत आपल्या म्युझिकवरती. आणि ही मजा करताना सर्वजण. आणि हा दुसऱ्या दिवसाची पहाट झालेली आहे आणि आम्ही टॅरेसवरती आलो आहे. विलाच्या सुधागड दिसतो आहे, ढगांनी झाकलेला आहे आणि पूर्ण रात्रभर खूप जोरात पाऊस पडत होता. त्यामुळे तुम्ही बघू शकता नदीचं पाणीसुद्धा पूर्ण लाल झालेलं आहे आणि नदी पूर्ण ओव्हरफ्लो झालेली आहे पूर्णच्या पूर्ण. आणि नदीचा आवाज जर तुम्हाला ऐकायला असेल तर तुम्ही ऐकायला एकदम खूप जास्त असा नदीचा आवाजही येतो आहे. आणि हे मनमोहक दृश्य आहे सकाळचं. सकाळी मला वाटतं 7:30 वाजल्याचा टाईम झालेला आहे. आणि नंतर आम्ही निघालो, इकडेच बाजूला डॅम होता तर डॅम बघायला निघालो आहे मी आणि माझी बायको. आणि आपण या डॅमच्या स्टेप्सवरती चढून आलेलो आहे. आणि आता बघूया हा डॅम किती सुंदर आहे. पूर्ण रात्रभर पाऊस पडलेला आहे. ओ माय गॉड, काय दृश्य आहे, सो ब्युटिफुल. पूर्ण पाणी लाल लाल झालेलं आहे पूर्ण दिवसभराच्या पावसाने. आणि त्यानंतर आम्ही आलो आहे परत स्विमिंग पूलमध्ये डुबकी मारायला लहान मुलांना घेऊन. हे बघा आमचे लहान चिल्लर कशी मजा करतायत. फुल स्लो मोमध्ये व्हिडिओ घेऊन त्यांनी टाकलेला आहे. आणि आमचं सर्वात लास्ट जीवी उडी मारणार आहे तिचा डग घेऊन. आणि ती एवढी घाबरते उडी मारायला, आमच्या पाया एवढे पाणी आहे. तिची हाईट कमी असल्यामुळे ती आपलं डग घेऊन उडी मारत आहे. आणि तिने पण खूप एन्जॉय केलेलं आहे. आणि ही लया काय करते काय माहिती. आणि हे थोडेफार आपले मनमोहक क्षण स्विमिंग पूलमधले बघा. सगळ्यांनी थोडेफार फोटोज आम्ही टाकलेले आहेत स्विमिंग पूलमधले. कसे एन्जॉय करतायत सर्वजण स्विमिंग पूलमध्ये.
मी आणि गिरीश काका. त्याच्यानंतर आणि दिवेश पूर्ण काका. टाइम छत्रीच घेऊन बसला होता, कारण का त्याला सर्दी झाली होती, त्यामुळे तो स्विमिंग पूलमध्ये उतरला नाही आहे. पण त्याने पण खूप छत्री घेऊन मजा केलेली आहे. थोडीफार आम्ही फोटोग्राफी करायचा प्रयत्न केला. आजूबाजूचा जो क्षण. आजूबाजूचा सुंदर परिसर होता. झाडं, खूप छान अशी झाडं लावली होती तिकडे. तुम्ही बघू शकता या फोटोग्राफीच्या माध्यमातून किती सुंदर वाटत असेल. ही छोटी छोटी फुलं होती. इकडे एवढे फुलांचे झाड आहेत ना, पूर्ण रिसॉर्ट झाडातनं भरलेलं आहे. आणि हे क्यूटसे गूस, नॉट डक्स. हां, आईच्या भाषेत घूस, माझ्या भाषेत डक्स, हे असे. डक्स आणि घूसमध्ये जरा वेगळे पण असतं. हां, ठीक आहे ना. बघा कसा झाडावरती एक डोंगरा बसलेला आहे आणि मस्त असं हिरवंगार आणि त्यात असं पिवळं फूल. हा मेल गूस आहे. आणि हाही एन्जॉय करतोय रेन. दुसऱ्या दिवशी थोडा पाऊस कमी होता, पण खूप मजा येत होती. हे कसलं झाड होतं माहीत नाही, पण खूपच सुंदर अशी छोटी छोटी फळं लागली होती. इट इज नॉट चेरी, ओके. खूप अशी छोटी छोटी फळं लागली होती आणि त्यातून असे पावसाचे थेंब असे पडत होते. खूप सुंदर असं वाटत होतं बघायलाही. खूप मजा आली मला. आजूबाजूचा परिसर असा एक्सप्लोअर करत होतो मी तिकडे, आणि त्यात मस्त असा हलका हलका पाऊस पडत होता. आणि हा आमचा विला आणि हा सुधागड. एक मस्त फोटो काढला होता. आणि आता आम्ही जायची तयारी केली होती. पॅकिंग सगळी झालं, जेवण वगैरे सगळं आम्ही रेडी झालो होतो. दुसऱ्या दिवशी जायची तयारीमध्ये सगळेजण आपापले फोटो काढतायत. आणि हा आपला दिवेश भाई आणि त्याच्या 2 बायका, एक म्हणजे त्याची बाईक आणि एक त्याची खरोखरची बायको. ही लोकं बाईक राईड करून इथपर्यंत आली होती आणि तसेच ती लोक रिटर्न जाणार आहेत. ही त्याची बाईक. आणि हा सुंदर असा स्विमिंग पूल आणि आपला विला जो आपण बुक केला होता 2 दिवसासाठी. आणि हा आपला शेवटचा फोटो जो आहे आपला ग्रुप फोटो जाताचा. बघू शकता आपण किती मोठा ग्रुप होता आमचा आणि आम्ही गेलो होतो तिथे. आणि ही रिटर्नची तयारी सुरू. आम्ही निघालो आहे वे टू मुंबई रिटर्न. मुंबई कांदिवली वेस्ट, चारकोप, वेगना, हरता सोसायटी 153. असा आपला प्रवास असा झाला होता. सुंदर अशी ट्रिप आपली झाली होती. आणि आता ही थोड्याच वेळामध्ये म्हणजे अप्रॉक्स 3-3.5-4 तासामध्ये आपली संपायला आली होती. तर आपण आता बघू शकतो येतानाचा परिसर आणि येतानाचा प्रवास कसा झाला होता. आणि हे आहे पूर्ण बस. आणि गाडीमधून हे आपलं दृश्य काढलं होतं येतानाचं. खूप सुंदर असं मनमोहक असं दृश्य दिसत आहे. बाहेरही असा पाऊस पूर्ण भरलेला होता, पण थोडा पाऊस कमी असल्यामुळे खूप छान वाटत होतं. काळे ढगवरती काळोख आणि त्यात पूर्ण गर्द हिरवी झाडं. आणि ह्याच्यात थोडाच पुढे अमेजिका पार्क आहे. आणि लयाने सर्व बघून ठेवलं आहे पुढच्या वेळेला कुठे जायचं कुठे नाही जायचं. आणि आता आपण बघू शकतो आपण वाशीला पण पोहोचलो आहे. वाशीवरनं घेतलेलं दृश्य. वाशीची खाडी दिसत नाही आहे, पण फक्त वाशीचा ब्रिज दिसतो. आणि पूर्ण ढग पावसाने भरलेले होते. आणि अप्रॉक्स आम्ही संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास जागेवरती पोचलो आहे. आणि हा शेवटचा मला वाटतं व्हिडिओ असेल. आपला आहे पवईचा तलाव. आम्ही पवईला पोचलो होतो तेव्हा काढला होता व्हिडिओ. सुंदर असा छोटासा सूर्यप्रकाश दिसत होता. मग त्या प्रकाशामध्ये सूर्याचा कॅप्चर करायचा प्रयत्न केला होता. आम्ही दुपारी निघलो होते, रात्री पोचलो. तर आता आपण ऑलमोस्ट पोहोचलेलोच आहे. आणि आता आपण सर्वांना आम्ही बाय बाय बोलत आहोत आणि हा व्हिडिओ इथे संपत आहोत. बाय.